हरिओम. आज शनिवार 13 जून 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य कोंडलेकर महाराज आज प्रवचनातून आपल्याला सांगणार आहेत की प्रपंच हे परमार्थ प्राप्तीचे साधन. ऐकूया. फार दिवस नोकरी केली की माणसाच्या मनाला गुलामगिरीची सवय लागते. हे चांगलं नाही. काही दिवस तरी माणसाने मालकी हक्काने राहायला शिकलं पाहिजे. नोकरी करीत असतानाच अनुसंधानाचा अभ्यास करावा, म्हणजे पुढे नोकरी सुटल्यावर जितका वेळ मिळेल तितका अनुसंधानात जाईल. प्रत्येक मनुष्य जन्माला आल्यापासून परमार्थाचा अभ्यास करतोय. प्रत्येक मनुष्याला आनंद किंवा समाधान हवाय आणि त्यासाठी त्याची खटपट चालू असते. खरोखर परमार्थाला दुसऱ्याची गरजच नाहीये. मग दुसरा कोणी आपला परमार्थ बिघडवेल कसा? जगात जे आहे ते सर्व चांगलं आहे, आपणच तेवढे बरे नाही. दरवाजे, खिडक्या हे जसे घराचे साधन किंवा आपल्या गावी जाण्यासाठी आगगाडी हे जसं साधन, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी किंवा परमात्म्याच्या प्राप्तीसाठी प्रपंच हे साधन आहे. नाहीतर नुसत्या प्रपंचामध्ये सुख नाही. प्रपंच इथून तिथपर्यंत सगळा सारखाच. गरिबाचा असो, अडाण्याचा असो, अधिकाऱ्याचा असो किंवा कारकुनाचा असो, या देशातला असो त्या देशातला असो, प्रपंचाचा धर्म जो उडेपणा, अपुरेपणा किंवा तात्पुरतेपणा तो कधीही कुठेही बदलत नाही. आणि म्हणून जे आपल्यापाशी नाही ते ज्याच्यापाशी आहे त्याच्या प्रपंचाला पाहून आपण भुलून जाऊ नये. आहे त्यात समाधान ठेवावं. परमार्थात अधिकार कोणी कोणाला देऊन येत नसतो. आपला अधिकार आपल्या कृतीवर अवलंबून असतो. परमार्थाची जाणीव जेवढी दुःखात होते तेवढी सुखात असताना होत नाही. ते सुख शेवटी दुःखातच लोटतं ना. ज्या जाणीवेने आपण सर्व ज्ञान मिळवतो ती काय आहे हे जाणण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. वैषयिक बुद्धी विकारांना सामील झाली म्हणजे ते प्रबळ होऊन घातक ठरतात. अशा वेळी मनात येईल तसं वागण्याचं टाळलं तर विकार दुबळे होतात. पण विकार वश होत असेल तर अखंड प्रेमयुक्त नामस्मरण करणं जरुरीच आहे. विकारांना वश न होता प्रारब्धाने आलेले विषय भोगावे म्हणजे त्यांचं काही चालणार नाही. थर्मामीटर ताप दाखवतो, घालवत नाही. तद्वत शास्त्र आपलं चुकतं कुठं ते दाखवतात, काय करावं ते दाखवतात, पण करणं आपल्याकडेच आहे. समर्थांना राम दिसला, आम्हाला का दिसू नये? तर आम्ही समर्थांप्रमाणे श्रद्धा ठेवून उपासना सतत आणि आदराने करत नाही. म्हणून कसंही करा पण मी रामाचा आहे ही भावना जागृत ठेवा. नाम जाणून अजाणून, श्रद्धेने अश्रद्धेने कसंही घ्या, राम तुम्हाला अन्न-वस्त्राला कमी करणार नाही. हे खास. नाम श्रद्धेने घेतले तर विशेषच फळ. म्हणून अखंड नामात रंगून आनंदात राहूया. सुखाने प्रपंच करा, पण त्यामध्ये भगवंताचं अनुसंधान ठेवा. हेच माझं तुम्हाला सांगणं आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.